हाय हॅलो नमस्ते, मी स्वाती सांगोरे यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण एका कैरीपासून चटपटी चमचमीत अशी रेसिपी पाहणार आहोत। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। इथे मी एक कैरी घेतलेली आहे, थोडीशी आंबट कैरी आहे। तर इथे मी कैरीचे तुकडे करून घेतलेले आहेत। तर आपल्याला इथे कैरीची साल सुद्धा काढलेली नाही, मी सालीसकट कैरी वापरलेली आहे। तर कैरी कट करून घेतल्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळी कट केलेली कैरी घालायची आहे। त्यानंतर इथे मी एक चमचा भरून डाळ भिजत घातली होती हरभऱ्याची। थोडीशी गरम पाण्यात आपल्याला ही डाळ भिजत घालायची आहे। चांगली व्यवस्थित डाळ भिजली की आपल्याला कैरीमध्ये ती डाळ घालायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। डाळ घातली की इथे मी 3 ते 4 मिरच्या तोडून घातलेल्या, या कमी तिखटाच्या मिरच्या आहेत। तर आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत, अगदी वेगळ्या पद्धतीच्या आहे। त्यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ मिक्स केली आहे। या चटणीला अगदी अप्रतिम अशी चव येते। तर मिरच्या घातल्या की आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर आपल्याला थोडीशी ती जास्त वापरायची आहे। कोथिंबीर घातली की आपल्याला लसणाच्या काही पाकळ्या घालायच्या आहेत। 1 चमचा आपल्याला त्यामध्ये जिरे घालायचे आहेत। चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। मीठ घातलं की आपल्याला मिक्सरला ह्याची चटणी वाटून घ्यायची आहे। उन्हाळ्यामध्ये जेवण फारसं कमी जातं, तर ताटामध्ये जर ही चटणी असेल तर अगदी जेवणाची रंगत छानच होईल। तर पहा, इथे मी चटणी मिक्सरला वाटून घेतलेली आहे। खूप जास्त बारीकसुद्धा नाही वाटलेली किंवा जाडसरसुद्धा नाही, रवाळ रवाळ ही चटणी मी वाटलेली आहे। तर एका बाउलमध्ये ही चटणी मी सगळी काढून घेते। तोपर्यंत अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा। साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर इथे पाहू शकता तुम्ही, मी चटणी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। त्यानंतर एका तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे गरम करून। तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला 2 छोटे चमचे मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण हिंगसुद्धा घालणार आहोत। हिंग घातलं की चटणीवर आपल्याला छान असा ह्याचा तडका द्यायचा आहे। तर पाहू शकता अगदी चरक्याने तडका छान बसलेला आहे। तर तडका दिला की व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आहे। तर पहा, अगदी कैरीची आणि हरभऱ्याच्या डाळीची चटणी अगदी अप्रतिम अशी लागते। तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। तर चला, पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन। तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच। बाय।